आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुळजा किती वेळ आत बसलीस ग? ही की बाहेर लवकर, इथं बसून बसून कंटाळा आलाय मला, कायच करायला नाहीत। ऐकतेस का? हो आले। येतेस? झुरतय उडतय तुझ्यासाठी मन ग, नकळतय तुला आज ग, उधाण जीवाला वाटता ग, तुला जताना ग, सप्पा काय व्हायला लागलंय मला? असं का होतंय? काही कळना मला आज ग, रंग मनाचा झाला गुलाबी, तुला पाहताना ग, खूळ तुझ दाटल या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग, सजलं रात्रीला सप्पान फिरमात, हरलो भान व्याग तुझ्याच नादात। काय नक्की आज तुझ्या डोक्यात? ऐक ना तू या मनाच एकदा, बाबरल है तुझ्या मग हळू हळू, बोलत डोक्यात नाही, हातात आहे बाबरल ड्रेसिंगची पट्टी आणि हे औषध। जखमेवरती ड्रेसिंग करायचं आहे ना? ते इथं सगळी गुलाबी गुलाबी होतं, ते वाचणारी ते सगळी कुठे गेली? सूर्याने काय झालंय तुला? काय बडबडतोयस तू? एक मिनिट, ड्रेस बदलून साडी कधी घातली? ड्रेस? हा, मी काही बदललेलं नाहीये, ही तीच मगाचीच साडी आहे। नक्की का? सूर्या, मला असं वाटतं ना, आता जास्त विचार करून तुझ्या मेंदूवर ताण येतोय, म्हणून काही बडबडतोयस, काही दिसतंय तुला। चल बरं, आपण ड्रेसिंग करून घेऊया। तुळजा, हनीमून आल्यावर पट्ट्या पण बदलत बसतं ग? एवढं भारी वातावरण आहे, जवळ यायचं सोडून तू अजिबात नाही हा। आपण इथे हनीमूनला नाही, तुझ्या रिकव्हरीसाठी आलो। चल बरं, मला ड्रेसिंग करू द्या। तुझ्या हातानं माझ्या जखमा बऱ्या होतील, पण इथे येऊन जर आपण हनीमूनच नाही केलं तर माझ्या मनाला होणारी ती कशी जखम भरून काढणार आहेस? तू एकदा बरा झालास ना की या जखमेवर पण रोज ड्रेसिंग करीन हा मी। हे असलं सगळं ना फक्त सिनेमा मध्येच बघितले। मला पण काय कळत नाही आपण काय करायचं ते। काय करायचं म्हणजे? लोक जे पलंगावर करतात तेच करायचं। काय? अगं 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 ए बाई, अगं अगं थांब, तुला नेमकं करायचंय काय? काय करायचं म्हणजे? अहो मी चेक करते हा बेड तेवढा मजबूत आहे का नाही। आपल्या घरच्या सारखा हा पलंग तुटायला नको ना, नाही तर उगा इज्जत जाईल आपली। धनू, त्या पलंगावर आपण चुकून पडलो होतो, त्यामुळे तो पलंग तुटला होता। काय चाललंय तुझं? काय करायचंय आपण इथं? मग अशी म्हणलं ना, जे बाकी लोक करतात तेच करायचे। म्हणजे आरशात चेहरा बघा तुमचा, तुम्ही असं कावरे बावरे झाला का नाही का मला लय मज्जा येते। टेन्शन नॉट, तसलं काय नाही करायचंय मला फक्त या बेडवर आरामशीर झोपायचंय। हो बघा ना किती मऊ गादी आहे, मस्त झोप लागल। तू झोप, मला नाही झोपायचं। मम्मी कुठं म्हणले ती इथंच झोपा, माझ्यासोबतच झोपा? तो बघा तिथं मस्तपैकी सोफा आहे, तिथं जा आणि आरामात झोपा। पण ना त्याआधी आपण केक कटिंग करून घेऊ। हे धनू, तुला एवढं तरी काय वाटतंय का नाही ग? हा, आणि तू केक ना तूच काप, मी चाललो। कुठं? मी माझ्या झोपायची सोय करायला चाललोय, झोप तू।
अहो तुम्ही असं काय बघताय माझ्याकडे? तुम्हाला मी काय सांगतोय, तुमच्याकडे जर एक्स्ट्राची गादी असेल ना तर द्या की मला. अहो थांबू पण वाटेना झालं हो, एवढी झोप आल्या. कधी रूम मध्ये जातोय ना झोपतोय असं झालंय. अहो हनीमून कपल म्हणून आलाय ना तुम्ही आणि एक्स्ट्रा मॅट्रेस मागताय. बरं एक्स्ट्रा मॅट्रेस हवी कशाला? अहो त्याच्याशी तुमचं काही घेणं ते नाही. मी काय सांगतोय, तुम्ही एक एक्स्ट्राची मला गादी द्या, त्याच्या बदल्यात तुम्ही पैसे घ्या की. हे बघा तुमच्यासाठी आम्ही डबल बेडची रूम दिलीये. अहो पण मला त्याच्यावर नाही झोपायचं. अहो काय बोलताय कळतंय का तुम्हाला? तुम्ही हनीमून स्वीट म्हणून आला इथं हा आणि बेडवर झोपायचं नाही म्हणताय. अहो तुम्हाला काही कळतंय का? अहो घ्या की मला समजून आणि बिन काय विचारता एखादी एक्स्ट्राची गादी द्या. अहो पाहिजे तर तुम्हाला हात जोडतो, द्या की. आव काय चाललंय तुमचं? ए धनु तू याच्यामध्ये पडू नका. मी ह्यांच्याकडनं एक्स्ट्राची गादी घेणार, ती घेऊन येणार आणि त्याच्यावर झोपणार. काय हो, इकडे तुमचं काय डोकं फिरलंय का? आता काय झालं? हे सगळं दादाला कळलं तर अगं, त्याला कसं कळणार आहे? तो झोपलाय तिथं. जरा बघा त्यांच्याकडे. तुम्हाला वाटतंय का की ते दादा वहिनीला सांगितलं बिना राहणार आहेत? आज आपल्या रूम मध्ये जे सगळं डेकोरेशन झाले ना ते बी वहिनीने त्यांच्या मदतीनंच केलं असतं. कळलं? आणि हा जर का दादाला उद्या काय कळलं ना की त्याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची. मी समजा सांगून मोकळं होणार आहे. मग तुम्ही आहे आणि दादा आहे. आणि तसं बी त्याच्या बहिणींना त्रास झाला की दादा काय करतो हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. हो ना? इथनं पुढं कुठल्या बी पोरीला फसवण्याचा, तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न केला ना तू व्हायचं आणि मी आहे. हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे. त्याला नको काय सांगायला. चल आपण जाऊया आणि झोपूया. चला मग चुपचुप जाऊन झोपा. अजिबात नाटकं करू नका. एक्स्ट्रा मॅट्रेस कशाला? अहो आम्ही हनीमून कपल आहे की नाही? मग अहो नवरा बायको तर असे रुसवे फुगवे होतच असतात. आमचे हे थोडे रुसलेले पण आता नॉर्मल आहेत. हो ना? होय होय. तुम्ही लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. चला गुड नाईट. ठेवा ती तुमच्याकडे. सूर्या कित्येक दिवसांनी असं मॉर्निंग वॉक मिळालाय मला आणि तो तुझ्यासोबत मिळाला ना याचा जास्त आनंद आहे. तुझी अशी स्पीडी रिकव्हरी बघून ना मला खरंच खूप बरं वाटतंय. माणूसच आहे तसा तर. आणि मी नुसता बार नाही झालो, एकदम ठणठणीत झालो. तू जा आज रात्री ना ती ड्रेसिंग बिसिंगची नाटकं चालणार नाही तर सांगून ठेवतो. आपण बाहेर आहोत त्याचं जरा भान ठेव. चल नाश्ता करून घेऊ. औषधं पण घ्यायची तुला. तू जा झालं तुझं औषधाचं. काय चाललंय? मी कशाला आलोय? औषध गोळ्या खायला आलोय का हनीमूनला आलोय सांग बरं? आल्यापासून औषधं गोळ्या आणि ते ड्रेसिंगच्या पट्टे एवढंच चाललंय. मला असं वाटतं माझी बायको नाही, मी डॉक्टर घेऊन आलोय माझ्यासोबत. सकाळी उठली की गोळ्या घेऊन उभी असते माझ्यासमोर. दुपारी जेवण झालं की टॉनिक घेऊन उभी असते माझ्यासमोर. रात्री झोपाच्या टायमिंगला ते ड्रेसिंगच्या पट्ट्या घेऊन उभी असते माझ्यासमोर. राहू दे, मी धरूनला बोलवतो आणि मग सगळी मिळून आपण नाश्ता करू. ठीक आहे? अरे काय चाललंय तुझं? काय एवढं मागे लागलंस त्यांच्या? अरे एकमेकांसोबत छान गोड क्षण अनुभवत असतील ते किंवा झोपलेही असतील. तू प्लीज त्यांना आता उठवू नकोस. दादा मला भूक लागली. बघ ना रूम मध्ये एवढं मोठं मेनू कार्ड ठेवलंय पण हे कोणी फोनच उचलायला तयार नाही. मग म्हणलं सकाळ सकाळी मीच बाहेर पडावं आणि जे मिळेल ते खावं. काय झालं तुम्हा दोघांना हसायला? तुम्हाला माहिती आहे ना व मला सकाळ सकाळी भूक लागते ते. तुम्ही थांबा, मी त्या मॅनेजरलाच बघते. एवढा फोन ठेवलाय आणि एक फोन कोणी उचलत नाही. मॅनेजर मॅनेजर घ्या हे तुमचं हनीमून कपल.